राज्यातील पावसाचा जोर कमी झाला असला तरी अधूनमधून विविध जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस होतच आहे. पुढील 24 तासांसाठी देखील हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांना ऑरेंज तसेच येलो अलर्ट दिला आहे. रायगड, सातारा आणि पुणे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे. पाहुयात पुढील 24 तासांमध्ये राज्यातील हवामानाची स्थिती कशी राहील. पुढील 24 तासांमध्ये मुंबई शहर आणि उपनगरात आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर मुंबईतील कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. तर कोकण विभागातील रायगडला ऑरेंज अलर्ट तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट तर कोल्हापूरला येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मराठवाड्यातील जालना, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, परभणी आणि नांदेड या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे मराठवाड्यातील या जिल्ह्यांमध्ये देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यांना देखील हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. तर विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर हा कायम असणार असून नागपूर, अमरावती या जिल्ह्यांमध्ये देखील मध्यम पावसाची शक्यता आहे. तर हा होता राज्यातील हवामानाच्या स्थितीचा आढावा. हवामानाचे अपडेट्स दररोज पाहण्यासाठी पाहत रहा लोकल 18 मराठी.